आज देवीची मार्गशीर्ष उत्सवातली समाप्ती आणि तिची महापूजा विधिवत आज सर्व या पूजेला तहसीलदार साहेब तसेच ब्राह्मणवृंद व समस्त पुजारी मंडळ मानकरी यांच्या समक्षाने आज देवीची महापूजा होत आहे। देवीला विविध अलंकारानं नटवलेला आहे, तिचे शृंगार केलेला आहे आणि आज ही विधिवत पूजा होऊन परत पुन्हा दर्शन चालू होणार आहे। संध्याकाळी पालखी निघणार आहे। आज देवीचा हा उत्सव म्हणजे ह्या पंचक्रोशीतील सर्व महिलांसाठी एक सौभाग्याचा उत्सव।
झालं ना
या वर्षीचा परंपरेनुसार मार्गशीर्ष महोत्सवाची आज सांगता होत आहे. मार्गशीर्ष महोत्सव हा व्यवस्थित पार पाडता यावा याच्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून विश्वस्त मंडळाचे सर्व विश्वस्त अतिशय कष्टाने जोमाने या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळाले. जेणेकरून या ठिकाणी 15 ते 20 हजार ज्या आराधी महिला बसतात यांची सर्व प्रकारची व्यवस्था ही विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांना 2 वेळेसचा फराळ, त्यांना 2 वेळेस चहा, ज्यांना उपवास नाही अशांची दुपारी जेवणाची व्यवस्था ही विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली. सगळ्या महिलांच्या आरोग्याची काळजी अतिशय उत्तम प्रकारे घेतली. मेडिकल कॉलेजचं एक पथक हे रोज या ठिकाणी बसून होतं आणि तालुका रुग्णालयाचं पथक हे या ठिकाणी होतं. तर त्याचबरोबर आम्हाला 1 रुपया सुद्धा औषध गोळ्याचा खर्च आलेला नाही. असोसिएशन जे आहे मेडिकल असोसिएशन त्यांनी आम्हाला फुकट अशा प्रकारच्या औषधाची व्यवस्था निर्माण करून दिली. या ठिकाणी विश्वस्त मंडळानं जे काम हाती घेतले त्यामध्ये या ठिकाणी स्वच्छता आपण पाहत असाल. गेल्या अनेक वर्षापासून आपणही पत्रकार म्हणून या ठिकाणी येतात, तुम्हालाही या निदर्शनास या गोष्टी आल्या असतील. अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे. महिलांना गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांच्या स्वच्छतेसाठी म्हणून बांधलेले आमचे संडास आहेत. त्याच्यापैकी 100 संडास आम्ही नवीन मोकळ्या हवेमध्ये मळ्यामध्ये हे टेम्पररी स्वच्छतागृहाची निर्मिती केलेली आहे. लाईटची व्यवस्था आपण पाहत असाल, कुठल्याही प्रकारचे झगझगाट आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. त्याचं श्रेय हे सगळे नवीन आलेले विश्वस्त माझी टीम आहे, या विश्वस्त मंडळाच्या टीमला आहे. प्रत्येकाला आम्ही जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. प्रत्येकानं आपापली जबाबदारी अतिशय सुंदर प्रकारे पार पाडली आणि यशस्वी करण्यासाठी महोत्सव या सगळ्या टीमची मला ही साथ मिळाली, सहकार्य मिळालं. या ठिकाणी ज्या आराधी महिला बसतात त्या आराधी महिलांनी नवीन विश्वस्त मंडळाला भरभरून अशा शुभेच्छा दिल्या, भरभरून असे आशीर्वाद दिले की जेणेकरून आजपर्यंत आमच्या अशा कसल्याही प्रकारची व्यवस्था, इतकी उत्तम व्यवस्था आजपर्यंत झाली नाही. परंतु या वर्षीच्या उत्सवात मात्र आम्हाला घरून डब्बा सुद्धा आणण्याची वेळ आली नाही, चहा बाहेरून मागवण्याची वेळ आली नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळं सगळे आराधी, सगळे भक्त अतिशय खुश होऊन या उत्सवामध्ये हे सहभागी झाले. त्यांनी आम्हाला योग्य प्रकारचं सहकार्य केलं आणि आज या उत्सवाचा समारोप या पालखीच्या रूपाने होत आहे. ही पालखी जुन्या आंबेजोगाई शहरातून जे जुने मानकरी होते त्यांच्या घरावरून पालखी फिरून पुन्हा पारंपरिक जो मार्ग आहे उत्तर विहीर, भटगल्ली, गौंड गल्ली, काळा मारुती, खडकपुरा, देशपांडे गल्ली मार्ग उत्तर विहिरीवरून पुन्हा देवस्थानमध्ये येईल आणि या ठिकाणी त्याचा समारोप होईल. अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था त्या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण सुद्धा सगळ्या पत्रकारांनी आम्हाला गेली 9 दिवस अतिशय योग्य प्रकारे प्रसिद्धी देऊन उत्सवाला चांगलं स्वरूप येण्यासाठी प्रयत्न आपल्या वतीने सुद्धा झाले. त्यामुळे मी पत्रकारांचे सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी उत्सव यशस्वी करण्यामध्ये सर्व गावचे नागरिक, महिला, आराधी, या ठिकाणचे सगळे भक्त त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि यावर्षी आराध महिलांची 15,000च्या जवळपास महिला बसल्याची नोंद आपल्या कार्यालयात आम्हाला मिळाली आणि याशिवाय बघा नोंदीच्याही महिला आम्हाला मिळाल्या. तरीही सर्वांना महाप्रसाद आपण जी योजना चालू केली सगळ्याला आवडली. विशेषतः आपले सर्व विश्वासपणाचे सर्व संचालक मंडळ हे अगदी बारकाईनं ठिकठिकाणी पाहत होते आणि त्याच्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला असं आपल्याला वाटतं ना. यावर्षी आम्ही प्रत्येक ज्या आराधी महिला बसणार आहेत त्यांना प्रत्येकांना आम्ही त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाही आणि त्यांना पास दिले होते. 10,000 पास छापून घेतले. ते 10,000 पास आमचे संपून गेले. आम्हाला वाटलं 10,000 महिला बसतील, परंतु ऍक्च्युअल त्या ठिकाणी 20 ते 22,000 महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या. त्यांच्या खाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केली. याच्या पलीकडे जाऊन एक सांगतो की आज जे आम्ही लाडू सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले ते चांगल्या तुपातले लाडू, 4 क्विंटल डाळीचे लाडू आम्ही या ठिकाणी केले आणि सगळ्या भक्तांना आईचा प्रसाद म्हणून शेवटच्या दिवशी हे आहुती पडल्याच्या नंतर सगळ्या भक्तांना दिले. त्यामुळे भक्तगणातून नवीन विश्वस्त मंडळाला अतिशय
चांगल्या प्रकारे आशीर्वाद हे मिळत आहेत. अनेक जणांनी मला गावातून सुद्धा अनेक जणांचे फोन आले किंवा आशीर्वाद यावर्षीच्या उत्सवामध्ये अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीची व्यवस्था तुम्ही निर्माण केलेली आहे, त्यामुळे नवीन विश्वासावर आम्ही खुश आहोत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया गावातून अंबेजोगाई तालुक्यातून महिलांनी विशेषतः हे दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हा यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेवढ्या बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद. संजय भोसले साहेब, यावर्षी अनेक महिला येऊ शकल्या नाहीत, तरी सुद्धा प्रचंड गर्दी आम्हाला पाहावयास मिळाली. आता पुढच्या वर्षीचं नियोजन विश्वास मंडळाचं कशा प्रकारे असेल? ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी काही नोंदी तशा घेतल्या नव्हत्या, पण पत्रकार बांधवांनी बाकीच्यांनी ज्या नोंदी घेतलेल्या होत्या, नगरपालिकेमधल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतलेल्या होत्या, त्या नोंदीनुसार गेल्या वेळेस 24,900च्या पुढचा आकडा त्यांच्या नोंदीनुसार होता. ह्या वेळेस तोच आकडा आमचा 22-23,000 महिला आम्हाला म्हणजे आकडा आमचा येतो किंवा 22-23,000 महिला आमच्या ह्यावेळेस बसल्या. तर ह्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त महिला जरी बसल्या, जरी बाकीच्या गोष्टी झाल्या, तरी ह्या वर्षी ज्या आम्ही सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार बांधव असतील, अंबाजोगाईतले नागरिक असतील, त्यांनी बसलेल्या महिला असतील, त्यांनी आम्हाला काही त्रुटी राहिल्या असतील, याच्यामध्ये काही उणीव राहिली असेल तर ती आम्हाला सुचवावी. आणि राहिला प्रश्न कार्यक्रमांचा, आम्ही उमाप साहेबांचा कार्यक्रम असेल, ढोक महाराजांचं कीर्तन असेल, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही घेतले. आणखीन याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये ढोक महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम असेल, इतर कार्यक्रम असतील, ह्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम कसे घेता येतील. आणि इथं महिला इथं राहिल्यानंतर त्यांना पूर्ण दिवस इथं व्यतीत करावा लागतो, इथं दिवस देवीच्या दारामध्ये घालावा लागतो. तर त्यांना असं म्हणजे इथं राहिल्यानंतर त्यांना प्रशस्त वाटलं पाहिजे आणि 9 दिवस झाल्यानंतर त्यांना 10व्या दिवशी घराकडे जायला नको वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीत आम्ही येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या आता काही आरोग्याच्या ज्या सुविधा आम्हाला आम्ही दिल्या त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करावी लागत असेल तर तुम्ही पत्रकार बांधव असतील, बाकीच्या इथल्या महिला असलेल्या असतील, आम्हाला आमच्या चुका कळत नसतात, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला त्या सुचवाव्या आणि त्या सुचवल्यानंतर आम्ही त्यात बदल करून आणखीन ह्याच्यापेक्षा आणखीन द्विगुणित स्वरूपाने पुढचा येणारा महोत्सव आहे तो चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल, भक्तांना चांगल्यात चांगली सुविधा कशी देता येईल. इथं आलेल्या भक्तांना इथं आल्यानंतर त्यांना असं कधीच वाटलं नाही पाहिजे किंवा इथं घाण आहे, इथं आहे. ह्या वर्षी सुद्धा आम्ही पूर्ण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला. कुठं काही उणिवा राहिल्या असतील तर भक्तगणाला आम्ही माफी मागतात आणि पुढच्या वर्षी आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त जोमानं आम्ही चांगल्या पद्धतीनं इथं स्वच्छतेची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल आणि जेवणाची सुविधा असेल, याच्यामध्ये आणखीन काही बदल करता येतो का, आणखीन चांगल्यात चांगली सुविधा आणखीन भक्तांना देता येते का, ह्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि थांबतो. मदन परिस्थिती, आपण योगेश्वरी देवीचे भक्त आहात. दरवर्षी मार्गशीर्ष महोत्सव होतो, यावर्षीचा मार्गशीर्ष महोत्सव आपण कशा प्रकारे पाहतो? या वर्षीचा महोत्सव आहे जो मार्गशीर्ष महिन्यातला, हे खरंच हे नवीन जे विश्वस्त मंडळ या ठिकाणी जे निर्माण झालं ह्याने या ठिकाणी ऐतिहासिक काम केलं असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या मंदिरातलं जो सुशोभीकरण आहे, मी या ठिकाणी दर्शनाला गेल्या मला कळते तेव्हापासून येतो, जे सुशोभीकरण या मंदिराच्या भोवताली रंग रंगोटी मंडप हे जे या ठिकाणी जे केलेलं आहे हे अद्यापर्यंत पाहिलेलं नाही. ह्या पहिल्या वेळेस या नवीन विश्वस्त मंडळानं हे केलं आणि या ठिकाणी 9 दिवस आराधी महिन्यांना कसे गेले हे त्यांना कळलंच नाही. त्याचं कारण हे झालं, या ठिकाणी ढोक महाराज, दुसरे चांगले उमाप महाराज असे विविध कीर्तनकार या ठिकाणातून आणून या आराधी मंडळींना व या भागातील पंचक्रोशील भक्तांना योगेश्वरीच्या एक चांगली मेजवानी या विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे या अंबाजोगाई तालुक्यातील व पंचक्रोशी भागातील आणि या देवीचे भक्तगण हे अत्यंत या नवीन विश्वस्त मंडळावर व सदस्यावर अत्यंत खुश आहे आणि समाधानी आहे. माझं नाव स्वाती भागवत क्षीरसागर आहे.
मी नागापूरची आहे, पण इथं मी राहते. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप गर्दी आहे. योगेश्वरी महोत्सव ते बरेच महिला इथं घटी बसल्या जातात. माझी आई, माझ्या सासूबाई दोन्ही यावर्षी इथं घटी बसलेले होते. मी रोज इथं त्यांच्यासाठी फराळाचं सकाळ संध्याकाळ घेऊन येते. पण ट्रस्टनी खूप त्यांची पण महिलांची पण खूप चांगली सोय केली होती. बाथरूमची, आंघोळीची, गरम पाण्याची भरपूर सोय केली होती. त्यांची खाण्याची, पिण्याची, सकाळी चहा, फराळाचं भरपूर त्यांचं खाण्याची वगैरे व्यवस्था केलेली होती. महिलांसाठी खूप म्हणजे आदर्शकारक ह्या ट्रस्टने यावर्षी आज्ञाधारक आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे. खूप गर्दी मी आले तसं बघते. आजच्या दिवसभरात खूप महिलांची गर्दी, पुरुषांची गर्दी भरपूर लोक पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे संख्या वाढलेली आहे देवीची. पाया पडतो आधी, फोटो पड पाया आधी पाया पड. आम्हाला एवढी तर संधी द्या. तुम्ही इकडं, ही इकडं. पाटील वडील हा दादा पुढे या. अहो दादा इकडे बघा. हो थांबा थांबा एक बार तोंड पडत तुम्ही हात धरा. एवढं दोन चार उद्या दादा थांबा देतात थोडं कुठे घेतो. हा नाही दादा इकडे या. पाया पडा. हा राईट राईट. आले आले आले. चला ओके ओके ओके.
पुढे या. आमची मंडळी लक्षात घ्या जरा. थांब सीमा सीमा गडबड करू सीमा सीमा गडबड करू नको जर घेऊ दे लाट सगळं अंबाजोगाई दर्शन पडा मी करतो ना थांब सीमा गडबड
पालखी कुठं आहे? कुठे एक ओव्हरला आप लोक योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सवाची आज सांगता समारोह होत आहे. योगेश्वरी देवीची पालखी अंबाजोगाई शहराच्या जुन्या भागातून निघाली आहे. मोठ्या उत्साहात पालखीचं भक्तगण स्वागत करून दर्शन घेत आहेत. काय वाटतंय आपणास? खूप छान वाटतं आहे. भक्तगणांनी दरवेळेस आपल्याला जे जे काही तिला साकडं घातलेलं असते ते साकडं ती पूर्ण करते त्यांचं. त्याच्यामुळं आराधी लोक बसलेली आहेत आणि आराधी लोकांची सेवा करायचा योग आम्हाला कमिटीतर्फे आला, त्याबद्दल मला धन्यवाद आहे. आणि यापुढे सुद्धा आराधी लोकांना आमचा अजून पुढचा प्लॅन असा आहे की प्रत्येक आराधी लोकांना अंथरून पांघरून त्याच्यानंतर यावेळेस आम्ही जेवण अन्नदान आणि 2 वेळेस नाश्ता चहा आणि संध्याकाळी खिचडी हे दिलेलंच आहे. पुढच्या वर्षीचं टार्गेट असा मी तरी असं ठेवलं आहे की पुढच्या वर्षी भक्तगणाला कोणतीही वळकटी आणायची जरूरत नाही. त्याच ठिकाणी सतरंजी पांघरायचं आणि अंथरायचं त्यांना दिलं जाईल. तसंच हे रेग्युलर यावर्षीपासून सुरू झालं आहे. ते अन्नदान तर होईलच, पण त्यानंतर त्यांची जास्तीत जास्त थंडी, कारण डिसेंबरमध्ये थंडी असते, थंडीपासून कसं संरक्षण करता येईल याचा आम्ही विचार आतापासून करत आहोत. आणि गेल्या सतत 3 महिन्यापासून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट लिहून काढून आम्ही सकाळी 6 वाजता जाऊन म्हणजे स्वच्छता अन्नदान याचा अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या मंदिरात गेलो आहोत, दुसऱ्या मंदिराचा अभ्यास करून या ठिकाणी आमच्या ज्यांनी जेवढा खारीचा वाटा आहे तेवढा आम्ही उचललेला आहे. भक्तगणाला बहुतेक आवडलेलं असेलच. त्यानंतर नवीन प्रयोग केला आम्ही की या म्हणजे कार्यक्रम ठेवले. ढोक महाराजांचं कीर्तन ठेवलं म्हाताऱ्या माणसासाठी, खेडेगावातल्या बैलांसाठी. नंतर म्हणजे अंबेजोगाईकरांसाठी कीर्तन गायकवाड मॅडम ठेवले. त्याच्यानंतर नंदेश माप यांचा कार्यक्रम ठेवला. अशा रीतीनं जे काही आमच्या ज्यांनी करणं शक्य आहे तेवढं केलं. आणि यापेक्षा सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही जास्त करू एवढी आम्हाला खात्री आहे. आणि जे सगळ्यांनी समजून घेतलं भक्तगणांनी त्याचा मी देवळ कमिटीच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. बाबाशेठ, आपण योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष आहात. यावर्षीचा योगेश्वरी महोत्सव अतिशय छान झाला. आपलं उत्कृष्ट नियोजन, आपल्या समितीचं उत्कृष्ट नियोजन आम्हाला पाहावयास मिळालं. असंख्य भक्तगणांनी सुद्धा विश्वस्त मंडळाचं कौतुक केलं, अभिनंदन केलेलं आहे. काय वाटतंय आपणास? श्री योगेश्वरी देवी हे ग्रामदैवत आहे अंबेजोगाईचं. आणि शारदीय नवरात्र महोत्सव मार्गशीर्षमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. आराध्य बसलेल्या असताना त्यांना ज्या सुविधा द्यायच्या असतात, म्हणजे सकाळी गरम पाणी असेल, त्यांना नाश्ता असेल किंवा फराळ असेल, जेवण असेल, स्वच्छता असेल, त्यांचं आरोग्य असेल, हे सर्व आमच्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला अनेक लोकांचं सहकार्य मिळालं. नगर परिषद असेल, आरोग्य विभाग असेल,
शिक्षण असेल, MSCB असेल, त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीच्या सेवा आराध्य बसलेल्या महिलांना देण्याचा प्रयत्न केला. जवळपास 10 ते 15,000 महिला त्या ठिकाणी आराध्य बसल्या होत्या. त्यांची एक व्यवस्था चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम विश्वस्त मंडळाने त्या ठिकाणी केलेलं आहे. हे जे सर्व तरुण सहकारी विश्वस्त मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षाही आणखी चांगली व्यवस्था कशी ठेवता येईल तोही आम्ही प्रयत्न करणार आहे. या वर्षी ज्या काही त्रुटी राहिल्या त्याही पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीनं आराध्य बसणाऱ्या ज्या महिला असतील, त्या ठिकाणी दर्शनाला येणारे भक्तगण असतील, त्यांना चांगल्यात चांगल्या सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून नक्कीच करू. अंबाजोगाई नहीं पंढरी लग रही।